आपलं हार्दिक स्वागत। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। ढोल वाजवणाऱ्या मुलांवर पोलिसांनीच केला चॉपरने हल्ला। 1 एप्रिल पासून गॅस मागण्याची शक्यता। गावठी दारूच्या गुत्त्यांवर धाडी आणि भद्रा पौर्णिमा शिमग्याचा जल्लोष। आता पाहूया सविस्तर वृत्त। ढोल ताशे वाजवणं बंद करा नाहीतर तुम्हाला चॉपरने कापून टाकेन अशी धमकी देत मध्यरात्री पोलिसांना होळी निमित्त ढोल वाजवणाऱ्या 3 तरुणांवर चॉपरने हल्ला करून जखमी केलं। या प्रकरणी संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांविरोधात रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। रत्नागिरी शहरात बुधवारी अनेक ठिकाणी होम पेटले। शहर पोलीस लाईन परिसरात अशा प्रकारचा होम पेटवण्यात आला। त्यावेळी पोलीस लाईन मधील तरुण ढोल ताशे वाजवून आनंद लुटत होते। रात्री 12 नंतर भैरीची धुळवड सुरू झाली। संपूर्ण शहरात रात्रभर जल्लोषी वातावरण निर्माण झालं असतानाच पोलीस लाईन परिसरात हा अनुचित प्रकार घडला। प्रशांत मोरे, प्रशांत जाधव, अनुराग माने हे मित्र परिवारासह ढोल ताशे वाजवत होते। यावेळी प्रशांत मोरे हा गवत आणण्यासाठी जात असताना त्या ठिकाणी पोलीस लाईन येथे राहणारा पोलीस कर्मचारी महेश मिल्के यांनी तुम्ही ढोल ताशे वाजवणे बंद करा नाहीतर तुम्हाला चॉपरने कापून टाकीन अशी धमकी देऊन मिल्के याने हातातील चॉपरने तिघांवर सपासप वार केले। या घटनेमुळे रत्नागिरीच्या शिमग्याला गालबोट लागले। आगामी आर्थिक वर्षापासून सीएनजी, पीएनजी आणि घरगुती गॅसच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नैसर्गिक वायूच्या किमतीत 18% वाढ होण्याची शक्यता आहे। आंतरराष्ट्रीय बाजारात निर्माण झालेल्या मागणीमुळे नैसर्गिक वायूच्या दरांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे। सध्याच्या गॅस धोरणानुसार केंद्र सरकार दर 6 महिन्यांनी नैसर्गिक वायूच्या किमतीचा आढावा घेते। गेल्या वर्षभरात नैसर्गिक वायूच्या किमतीत 2 वेळा वाढ झाली आहे, मात्र लवकरच आणखी वाढ होण्याची शक्यता आहे। त्यामुळे सर्वसामान्यांच्या डोकेदुखीत वाढ होण्याची शक्यता आहे। तिसंगी येथील गावठी दारू भट्ट्या उद्ध्वस्त केल्यानंतर खेड पोलिसांनी संगलट आणि भरणेनाका परिसरात धाडी टाकून गावठी दारूचे गुत्ते उद्ध्वस्त केले। खेडच्या पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांच्या मार्गदर्शनाखाली खेड तालुक्यातील अवैध धंद्याच्या विरोधातील कारवाई पोलिसांनी तीव्र केली आहे। भरणेनाका परिसरातील मटका आणि जुगार अड्डे नेस्तनाबूत केल्यानंतर गावठी दारूचे गुत्ते टार्गेट केले जात आहेत। तिसंगीच्या जंगलात धगधगणाऱ्या अनेक गावठी दारूच्या भट्ट्या उद्ध्वस्त करून पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांनी गावठी दारू गाळणाऱ्यांना चांगलाच दणका दिलाय। त्यापाठोपाठ संगलट आणि भरणेनाका परिसरात कारवाई करून गावठी दारू विकणाऱ्यांना ताब्यात घेतलंय। पोलिसांच्या या कारवाईमुळे गावठी दारूचा व्यवसाय करणाऱ्यांची झोप उडाली आहे, तर या कारवाईचे सामान्य जनतेतून कौतुक होत आहे। शिमगोत्सव म्हणजे कोकणच्या सामाजिक आणि सांस्कृतिक परंपरेचं प्रतिबिंबच। गेल्या काही वर्षात कोकणचा हा शिमगोत्सव ग्लोबल बनून पाहत आहे। 1300 शिमगे साजरे झाल्यानंतर सर्वत्र भद्रा आणि पौर्णिमेच्या शिमग्याचा जल्लोष जिल्ह्यातील गावागावांमध्ये रंगला। मानकरी मंडळी, गावकरी आणि चाकरमानी यांच्या साथीनं कोकणच्या संस्कृतीची अनुभूती देणाऱ्या शिमगोत्सवाची धूम रत्नागिरी जिल्ह्याभरात सुरू आहे। या शिमगोत्सवात 2680 ठिकाणी खासगी होळ्या तर 1220 सार्वजनिक होळ्या उभ्या करण्यात आल्या। जगाच्या पाठीवर कोकण हा असा एकमेव प्रांत असावा की जिथे भाविकांच्या भेटीसाठी पालखीत बसून देव त्यांच्या घरी येतो। जिल्ह्यात अशा 654 ग्रामदेवतांच्या पालख्या भेटीचे सोहळे गावोगावी सध्या पाहावयास मिळत आहेत। रविवार दिनांक 3 फेब्रुवारी 2019 रोजी महाराष्ट्र गणित अध्यापक महामंडळ मार्फत घेण्यात आलेल्या गणित प्रज्ञा स्पर्धा परीक्षेमध्ये रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेडच्या इयत्ता 5वीतील सिद्धी विलास शेळके आणि रेहान रियाज अहमद मुल्ला यांनी यश संपादित केलं असून त्यांची गुणवत्ता यादीत निवड झाली आहे। संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात यशस्वी 4 विद्यार्थ्यांमध्ये रोटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी आपलं स्थान निश्चित करून रोटरी स्कूलच्या निरंतर यशाची परंपरा कायम राखली आहे। महाराष्ट्र गणित अध्यापक महामंडळाच्या वतीने विद्यार्थ्यांमधील गणितीय क्षमतांचा विकास करण्याच्या हेतूने गणित प्रावीण्य परीक्षा आणि गणित प्रज्ञा परीक्षा महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येते। गणित प्रावीण्य परीक्षेमध्ये सर्वोत्तम गुण मिळवलेले विद्यार्थी गणित प्रज्ञा परीक्षेसाठी पात्र ठरतात। याही वर्षी रोटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी गणित प्रावीण्य परीक्षेसाठी आपला प्रवेश नोंदवला होता। त्यापैकी इयत्ता 5वी मधून 19 विद्यार्थी तर इयत्ता 8वी मधून 4 विद्यार्थी अशा एकूण 23 विद्यार्थ्यांची गणित प्रज्ञा परीक्षेसाठी निवड झाली होती। यामधील इयत्ता 5वीतील सिद्धी विलास शेळके हिची संपूर्ण महाराष्ट्रात सुमारे 6000 विद्यार्थ्यांमधून पहिल्या 50 विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता यादीमध्ये निवड झाली आहे। तिने रत्नागिरी जिल्ह्यामध्ये प्रथम येण्याचा बहुमान मिळवला आहे। सिद्धीने मिळवलेल्या यशाबद्दल महाराष्ट्र गणित अध्यापक महामंडळाच्या वतीने शिष्यवृत्ती आणि सुवर्ण पदक देऊन गौरवण्यात येणार आहे। रेहान रियाज अहमद मुल्ला
याची निवडक 250 प्रमाणपत्र धारक विद्यार्थ्यांमध्ये निवड झाली असून त्याने रत्नागिरी जिल्ह्यामध्ये द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे। रेहान याने प्राप्त केलेल्या या यशाबद्दल त्याला प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे। गणित प्रज्ञा स्पर्धा परीक्षा ही गणितातील उपयोजित ज्ञानावर आधारित असल्याने परीक्षेतील प्रश्न हे खूपच आव्हानात्मक असतात। गणितातील क्लुप्त्या आणि आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलच्या या विद्यार्थ्यांनी आव्हानं लीलया पार करत यशाला गवसणी घातली आहे। वरील दोन्ही विद्यार्थ्यांनी संपादित केलेल्या या उज्ज्वल यशाबद्दल रोटरी स्कूल खेड आणि खेडवासियांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे। वरील यशस्वी विद्यार्थ्यांना शैलेश देवळेकर, श्रुती दिंडे, योगेश वीर यांचं मार्गदर्शन लाभलं। त्याचबरोबर मृणाल महापती, स्वप्नील पंडित, तनुजा चव्हाण, राहुल चव्हाण, अनंत बागडे, प्रियंका पंडित, चैत्रा आचार्य यांचंही उत्तम सहकार्य लाभलं। संस्थेचे चेअरमन बिपिनदादा पाटणे, गव्हर्निंग काउन्सिलचे अध्यक्ष डॉक्टर अनिल जोशी, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉक्टर अजित भोसले, शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल, सर्व पदाधिकारी, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी या यशस्वी विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं। ग्रामपंचायतीचा कारभार गतिमान व्हावा यासाठी विविध सेवा सुविधा नेटवर्कद्वारे उपलब्ध व्हाव्यात यासाठी ऑप्टिकल फायबर नेटवर्कचं जाळं विणलं जात आहे। तालुक्यातील 114 ग्रामपंचायती या नेटवर्कद्वारे जोडण्याचं काम प्रगतीपथावर आहे। भारत सरकारने ग्रामीण भागातील सर्व ग्रामपंचायती नेट ई कनेक्टिव्हिटीने जोडण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत। डिसेंबर 2017 मध्ये या कामाचा शुभारंभ झाला होता। सद्यस्थितीत तालुक्यातील ग्रामपंचायत नेटवर्कद्वारे जोडण्याचं काम अंतिम टप्प्यात आलं असलं तरी महामार्ग चौपदरीकरणामुळे खवटी कशेरी ते भरणे दरम्यानच्या ग्रामपंचायती ऑप्टिकल फायबर केबलने जोडण्याचं काम थांबवण्यात आलंय। या दरम्यानच्या 10 ग्रामपंचायतीचा समावेश असून चौपदरीकरणासाठी जेसीबी लावून होत असलेल्या खोदकामामुळे जमिनीखालील केबल सतत तुटत असल्यामुळे या ग्रामपंचायती नेटवर्किंगला जोडण्यास अडथळे निर्माण होत आहेत। तालुक्यातील पोसरे बुद्रुक बौद्धवाडी येथून बेपत्ता झालेल्या 65 वर्षीय वृद्धाने नजीकच्या जंगलमय भागात गळफास लावून आत्महत्या केल्याचं उघडकीस आलंय। अनंत गुणाजी तांबे असं या वृद्धाचं नाव आहे। ते 13 मार्च पासून घरातून कुणालाही न सांगता बाहेर पडले। याबाबत पत्नी अनिता तांबे हिने बेपत्ता झाल्याबद्दल पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली होती। खेड येथील सोहा पुस्तक भंडारतर्फे 23 आणि 24 मार्च रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 4 या वेळेत अनिकेत शॉपिंग सेंटर येथे जिल्हा परिषद आणि तलाठी भरती संदर्भात मोफत मार्गदर्शन शिबिराचं आयोजन करण्यात आलंय। या शिबिरात सध्याची भरती, परीक्षा आणि प्रश्नपत्रिकेचे स्वरूप, अभ्यासक्रम, उपयुक्त पुस्तके आदी विषयांबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे। या शिबिराचा लाभ घेण्याचं आवाहन करण्यात आलंय। शिरगावचे सुपुत्र संदीप तामणकर हे दापोली टेटोली येथील शिवभक्त भाई पवार यांच्या मराठा दरबारच्या कृषी पर्यटन केंद्राच्या 6 एकर जागेत शिवसृष्टी साकारत आहेत। 2 महिन्यात ती पर्यटकांना पाहण्यासाठी खुली होणार आहे। कोकणातील पर्यटकांना छत्रपती शिवाजी महाराजांचा जीवनपट पाहता यावा याच उद्देशाने शिवभक्त भाई पवार हे त्यांच्या 6 एकर जागेत शिवसृष्टी साकारतायत। या शिवसृष्टीत आग्राहून सुटका, पाटलाला शिक्षा, सिंधुदुर्ग किल्ला पायाभरणी, पावनखिंड, हत्ती घोडे असे आणि इतर 13 प्रसंग शिल्पाच्या माध्यमातून साकारले जाणार आहेत। याबरोबरच त्याच्या बाजूला वॉटर पार्कही आहे। शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। ढोल वाजवणाऱ्या मुलांवर पोलिसांनीच केला चॉपरने हल्ला। 1 एप्रिल पासून गॅस मागण्याची शक्यता, गावठी दारूच्या मुद्द्यांवर धाडी आणि भद्रा पौर्णिमा शिमग्याचा जल्लोष। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। धन्यवाद।